Unit first, units and measurement. So what is the definition of unit? Then definition is the standard used for measurements of a physical quantity is called as unit of that quantity. There are two types of unit. First is fundamental units and second is derived unit. So what is the fundamental units? The unit of fundamental quantity are called as fundamental units. असे युनिट जे फक्त फंडामेंटलच क्वांटिटी मेजर करतात त्याला आपण फंडामेंटल युनिट्स म्हणतात. म्हणजेच इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज स्टँडर्ड युनिट्स. फॉर एक्झाम्पल मास, इट इज अ स्टँडर्ड युनिट. SI unit is kilogram. Length is measured by meter. Second is derived units. The units are used to derive quantity are called as a derived units, and it is a depends on fundamental units for their measurement. Fundamental units, it is a standard units, and derived units, it is a depends on इट्स फंडामेंटल युनिट्स. म्हणजे जे डिराईव्ह युनिट्स असतात ते कशावर डिपेंड्स असतात? फंडामेंटल युनिट्सवर डिपेंड असतात. आपण पाहू शकतो फॉर एक्झाम्पल स्पीडचं SI युनिट काय? मीटर पर सेकंड. इट इज अ मीटर पर सेकंड. सेकंड इज अ डेन्सिटी इज मेजर बाय किलोग्राम पर मीटर क्यूब. Second is fundamental basis quantity. फंडामेंटल युनिट्स पाहू आपण परत. तर त्यामध्ये 3 टेबल. फर्स्ट टेबल इज अ फंडामेंटल ऑफ बेसिक क्वांटिटी, सगळ्या बेसिक क्वांटिटी दिलेल्या आहे. सेकंड टेबलमध्ये फंडामेंटल, या सगळ्यांचे फंडामेंटल युनिट्स. अँड थर्ड कॉलम इज अ सिम्बॉल. द फर्स्ट इज अ लेंथचं SI युनिट काय? मीटर. अँड सिम्बॉल इज अ कॅपिटल स्मॉल m. सेकंड इज अ मासचं सिम्बॉल आहे किलोग्राम. अँड मासचं SI युनिट आहे किलोग्राम अँड सिम्बॉल इज kg. थर्ड इज अ टाईम. SI युनिट इज अ सेकंड अँड सिम्बॉल इज s. फोर्थ वन इज अ टेम्परेचर. इट इज अ मेजर बाय केल्विन अँड सिम्बॉल इज k. Fifth one is electrical current. SI unit is ampere and symbol is capital A. Next is a luminous intensity. SI unit is candela and symbol is CD. And seventh is amount of substance. जे आपण केमिस्ट्रीमध्ये शिकतो की अमाऊंट ऑफ सबस्टन्स मोल. हे तर त्याचं SI युनिट इज मोल अँड सिम्बॉल इज also mole. Next one is there are two types of supplementary quantity of fundamental quantities. The supplementary quantity, there are also 3 tables. First one is a supplementary quantities, supplementary units and symbol of units. The first one is a plane angle. The supplementary units is radian and symbol is RAD. Second one is a solid angle. The supplementary units is stereo and symbol is SR. Next one is derived quantities and derived units. आपण शिकलो की जे डिराईव्ह क्वांटिटीजमध्ये जे सगळे युनिट्स असतात ते कशावर डिपेंड्स असतात? फंडामेंटल क्वांटिटीजवर डिपेंड्स असतात. द युनिट्स आर यूज टू मेजर डिराईव्ह क्वांटिटी आर कॉल्ड ॲज ए डिराईव्ह युनिट्स. जे युनिट्सचे कोण मेजर करतात? डिराईव्ह क्वांटिटीज मेजर करतात, त्यालाच आपण काय म्हणू शकतो? डिराईव्ह युनिट्स. द फर्स्ट वन इज ए डेन्सिटी. फर्स्ट वन कोणचं आहे? डेन्सिटीचा सिम्बॉल काय? फॉर्म्युला काय? मास अपॉन व्हॅल्यूम. डेन्सिटी आपण कशामध्ये मेजर करू शकतो? म्हणजे त्याचा फॉर्म्युला काय? मास अपॉन व्हॅल्यूम. तर मास म्हणजे आपण मॉडिफाय केला आहे फॉर्म्युला. दॅन इज इक्वल्स टू मास डिवायडेड बाय
व्हॅल्यूम म्हणजे लेंथ मल्टिप्लाय बाय ब्रेड्थ मल्टिप्लाय बाय हाईट. एल म्हणजे लेंथ, बी म्हणजे ब्रेड्थ अँड एच इज ए हाईट. दॅन इज इक्वल्स टू मास अपॉन कॅपिटल एल मल्टिप्लाय बाय स्मॉल ऑल्सो देर आर 3 कॅपिटल एल. इट इज अ लेंथ लेंथ लेंथ. दॅन मासचं एस आय युनिट आपण बघितले. मासचं एस आय युनिट फंडा काय आहे? किलोग्राम. मास आपण कशामध्ये मेजर करतो? किलोग्राम. दॅन एल 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 म्हणजे लेंथ. लेंथचं एस आय युनिट आहे मीटर क्यूब, म्हणून किलोग्राम पर मीटर क्यूब. दॅन नेक्स्ट वन इज फोर्स. फोर्स इज इक्वल्स टू, फोर्सचा फॉर्म्युला काय आहे? मास मल्टिप्लाय बाय ॲक्सेलरेशन. दॅन इज इक्वल्स टू ॲक्सेलरेशन म्हणजे तुम्हाला माहिती, तुम्ही 12th शिकलेले आहे की ॲक्सेलरेशन म्हणजे व्हेलॉसिटी अपॉन टाईम. दॅन मास इज इक्वल्स टू, दॅन फोर्स इज इक्वल्स टू मास मल्टिप्लाय बाय ॲक्सेलरेशन म्हणजे काय? व्हेलॉसिटी अपॉन टाईम. तर मॉडिफाय केला फॉर्म्युला. द इज इक्वल्स टू मास मल्टिप्लाय बाय व्हेलॉसिटी म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट अपॉन व्हेलॉसिटी म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम डिवायडेड बाय टाईम. दॅन फोर्स इज इक्वल्स टू मास आपण परत कशामध्ये मोजतात? किलोग्राममध्ये. डिस्प्लेसमेंटचं याचा युनिट काय आहे? मीटर. अँड टाईम डिवायडेड बाय टाईम म्हणजे टाईम आपण तुम्हाला माहिती आहे आपण कशामध्ये यूज करतो? सेकंड स्क्वेअरमध्ये. आपण जो टाईम्स आहे तो कशामध्ये मेजर करतो? सेकंडमध्ये. दॅन फोर्स इज इक्वल्स टू किलोग्राम मल्टिप्लाय बाय मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि हा जो फोर्स आहे, फोर्सचा याचा युनिट काय आहे? एन म्हणजे न्यूटन, इन ब्रॅकेट न्यूटन.